शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी महायुती सरकारवरती हल्लाबोल केलाय। ही फसवी कर्जमाफी असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणालेले आहेत। तर ही कर्जमाफी म्हणजे दिखावा असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणालेत। सरकारच्या प्रत्येक योजनेमधून फसवणूक केली जाते असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी देखील केलाय। हे पहा की देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा किंवा नरेंद्र मोदीच्या घोषणा हा एक फसवणुकीचा प्रकार असतो। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी आणि त्यांचा सातबारा कोरा करावा ही सातत्याने मागणी आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जी कर्जमाफी केली तो फॉर्म्युला तुम्ही नीट समजून घ्या। आता तुम्ही लाडक्या बहीण योजनेत फसवणूक, कर्जमाफीमध्ये फसवणूक, प्रत्येक योजनेत तुम्ही फक्त लोकांना फसवताय। ही फसवणूक थांबणं फार गरजेचं आहे। या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही, कारण ही कर्जमाफी मार्चच्या पूर्वी जर दिली असती तर कर्जाचा पुनर्गठन करायची पाळी पुनर्गठनही झालेलं नाही। खरीपाचा हंगाम झाल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पडत असतील तर खरीपाचा हंगामच करू शकणार नाही, कारण त्यांना ते कर्ज मिळत नाही आहे। थकीत असल्यामुळे सगळे शेतकरी एक मोठं संकट शेतकऱ्यापुढे आहे आणि यासाठी या कर्जमाफीचा एक दिखावा होईल, याचा शेतकऱ्यांना थेट काही फायदा होणार नाही। ही जी कर्जमाफी दिलेली आहे ती तर फसवी कर्जमाफी आहे। चांगली मनापासून कर्जमाफी करायची असेल त्याला नियत चांगली लागते की समजा 1 लाख तुमचे जर ड्यू असतील, नाहीतर तुमचे तिथं कर्ज थकीत असेल 1 लाख रुपयाचं, तर आधी 50,000 भरा, मग मी तुम्हाला 50,000 देतो। म्हणजे OTS सिस्टम त्यांनी आणली की म्हणजे हॉस्पिटलमध्ये गरीब माणूस गेल्यानंतर आधी पैसे भर मग तुला ट्रीटमेंट करतो, अशी भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे। असे 33 लाख त्याच्यामध्ये सर्व शेतकरी आहेत। 90% शेतकरी या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी येतात। म्हणजे कुठं ना कुठंतरी अप्रत्यक्षपणे बँकेची वसुली करण्याचा प्रयत्न सरकार तिथं करतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।